नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. एक सहज प्रवृत्ती नावाची सहज लिहिलेली अत्यंत सोप्या शब्दातली एक अत्यंत छोटी कविता म्हणा किंवा चारोळ्या म्हणा मी तुम्हाला आज ऐकविणार आहे. की प्रत्येक मनुष्याचा स्वभाव कसा असतो, मग तो गरीब असो की श्रीमंत असो. म्हणूनच त्याला सहज प्रवृत्ती हे नाव दिलेलं आहे. की प्रत्येक मनुष्य वागताना कसा वागतो गरज नसताना. तर ऐकूया माझी सहज प्रवृत्ती नावाची ही कविता. औषधाची गोळी महाग असू द्या, सांगितल्या भावात नेली जाते. औषधाची गोळी किंवा मेडिकल महाग असू द्या, सांगितल्या भावात नेली जाते. शेतकऱ्याकडून भाजी घेताना मात्र खूपच घासाघीस केली जाते. वास्तविक मेडिकलवाला नेहमी दुप्पट तिप्पट नफा कमावतो. माहीत आहे आपल्याला, वास्तविक मेडिकलवाला नेहमीच दुप्पट तिप्पट नफा कमावतो. पण दवाखान्याच्या पायी प्रत्येक मनुष्य वेळ पडली तर जायदाद गमावतो. आपल्या हौसेपोटी कुणी तर विमानाने सुद्धा प्रवास करतील. आपल्या हौसेसाठी कुणी विमानाने सुद्धा प्रवास करतील. पण 10 रुपयासाठी रिक्षावाल्याला कारण नसताना वेठीस धरतील. बरोबर आहे का नाही? कधी कधी व्यवहारी माणसातही समजदारपणाचा अभाव असतो. कधी कधी व्यवहारी माणसात सुद्धा समजदारपणाचा अभाव असतो. आणि नको तिथे काटकसर करायचा कुणाकुणाचा स्वभाव असतो. त्यांना कितीही सांगून पाहिलं तरी त्यांची वृत्तीच तशी असते. त्यांना कितीही सांगून पाहिलं किंवा अनुभव आले तरी त्यांची वृत्तीच तशी असते. आजारावर अनेक औषधं आहेत पण स्वभावाला औषध नसते. आजारावर अनेक औषधं आहेत पण स्वभावाला मात्र औषध नसते. धन्यवाद. माझी कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा असाच एखादा विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल.